मित्रांनो, आपण पाहत आहात टीईटीचे जे मागील पेपर झालेले आहेत त्यावरती आधारित व्हिडिओ सिरीज। आजचा हा दुसरा व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार तर 2014 साली जी महा टीईटी पेपर झालेला आहे त्यातील पेपर 1 मधील परिसर अभ्यासाचे जे 30 महत्त्वाचे प्रश्न आलेले होते, या सर्व प्रश्नांची अचूक उत्तर आणि त्याचं विश्लेषण स्पष्टीकरणासह आपण जाणून घेणार आहोत। या स्पष्टीकरणामध्ये जी अवांतर माहिती आपल्याला मिळणार आहे त्यावरतीही आधारित संभाव्य प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। आणि हे जे प्रश्न आहेत ते सुद्धा टीटी, सीटीटी, केंद्र प्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा किंवा इतरही ज्या स्पर्धा परीक्षा आता होऊ घातलेल्या आहेत या परीक्षांना ते रिपीट होऊ शकतात, म्हणून हे प्रश्न संभाव्य आहेत, महत्त्वाचे आहेत आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे असल्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। मित्रांनो, परिसर अभ्यासाचा ज्यावेळेस आपण विचार करतो, टीटी पेपर 1 मध्ये 30 प्रश्न परिसर अभ्यासावरती विचारले जातात। त्याचा जर आपण वर्गीय बायफर्गेशन जर केलं तर या 30 प्रश्नांमध्ये 15 प्रश्न हे विज्ञानावरती विचारले गेले आहेत आणि प्रत्येकी 5 प्रश्न इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्रावरती विचारले गेलेले आहेत। त्याच्यामुळे जे वेटेज आहे परिसर अभ्यासामध्ये ते 50% विज्ञानावरती आहे आणि 50% वेटेज हे सामाजिक शास्त्रांवरती आहे। म्हणजे अभ्यास करताना त्या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीने आपली तयारी असली पाहिजे। जे वेळेचं नियोजन आहे किंवा सर्वाधिक वेळ जो आहे तो विज्ञानावरती आपल्याला फोकस करावा लागणार आहे। त्याचे सर्वात जास्त प्रश्न विचारले जाणार आहेत आणि हे 3 विषयही महत्त्वाचे आहेत आणि त्यांची जी संख्या आहे ती प्रत्येकी 5 अशी आहे। नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे, माझ्या आता स्पर्धा गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल किंवा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशन्स मिळविण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण 2014चा जो टीईटीचा पेपर झालेला आहे त्यातील परिसर अभ्यासाच्या प्रश्नांवरती नजर टाकणार आहोत, त्यांचा संपूर्ण आढावा घेणार आहोत। आपण प्रश्न सविस्तर तो वाचूया, परंतु पर्यायांचं वाचन आपण करणार नाही। कमी वेळेमध्ये आपल्याला अधिकाधिक माहिती मिळवायची आहे। पर्याय ज्यावेळेस तुमच्या समोर येतील त्यावेळेला ओव्हरलुक करा। एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत जर तुम्हाला काही संदिग्धता वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कमेंट करा। तुमच्या शंकेचं समाधान करण्याचा 100% प्रयत्न केला जाईल। चला तर सुरुवात करूया, जाऊया पहिल्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 1, कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते, ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे? कमळाचं फूल सकाळी उमलतं तर निशिगंधाचं फूल रात्री उमलतं, ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे? पर्याय आपल्या समोर आलेले आहेत। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वृद्धी असंलग्न अशा स्वरूपाची ही हालचाल आहे। 4 हालचाली आपल्या समोर आहेत, त्याच्यातलं अचूक उत्तर आहे वृद्धी असंलग्न। आता याचं स्पष्टीकरण आपण जाणून घेऊया। कमळाचं फूल सकाळी उमलतं कारण सूर्यकिरणाच्या प्रतिसादात ते उघडतं, ही एक वृद्धी असंलग्न हालचाल आहे ज्यामध्ये वनस्पती ठराविक वेळी विशिष्ट बाह्य उत्तेजनांना प्रतिसाद देते आणि ज्या वेळेला सूर्यास्त होतो त्यावेळेला कमळाचं फूल संध्याकाळी पुन्हा बंद होऊन पाण्यामध्ये परत जातं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयासोबत पुन्हा ते उमलत असतं। वृद्धी असंलग्न हालचालीचा अर्थ काय आहे की ज्यामध्ये वनस्पती ठराविक वेळी विशिष्ट बाह्य उत्तेजनांना प्रतिसाद देऊन हालचाल त्याच्यामध्ये घडत असते। वनस्पतींमध्ये प्राण्यांप्रमाणे चेतासंस्था किंवा स्नायू संस्था नसताना, वनस्पतींमध्ये प्राण्यांप्रमाणे चेतासंस्था किंवा स्नायू संस्था नाहीयेत, अशा वेळेला बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून त्यांच्या कोणत्याही भागाची हालचाल होते, कधी कधी त्यामध्ये वाढही होते, अशा हालचालींना वृद्धी संलग्न आणि वृद्धी असंलग्न हालचाली म्हणतात। अशी पद्धतीची ही व्याख्या आहे वृद्धी संलग्न आणि वृद्धी असंलग्नची। त्याच्यामध्ये पण थोडा फरक आहे, तो आपण पुढे जाणून घेणार आहोत। ज्या वनस्पतीत समन्वय घडून आणतात अशा हालचालींना अनुवर्तन किंवा अनुवर्ती हालचाल असेही म्हणतात। ज्या वनस्पती समन्वय घडून आणतात अशा हालचालींना अनुवर्तन किंवा अनुवर्ती हालचाली असे म्हणतात। आता याचे काही पोट प्रकार आहेत ते आपण पाहूया। या अनुवर्तन हालचाली किंवा अनुवर्ती हालचाली विविध प्रकारच्या असू शकतात, जसे
पहिली हालचाल आहे प्रकाशानुवर्ती हालचाल. आता हे जे पर्याय आपल्याला इतर 3 पर्याय दिलेले होते त्याच्यामधले हे हालचाली आहेत. प्रकाशानुवर्ती हालचाल म्हणजे काय, तर वनस्पतीची प्ररोह संस्था प्रकाश उद्दीपनास प्रतिसाद देते. प्रकाशाच्या दिशेने खोडाची वाढ होते. प्रकाशाच्या दिशेने वनस्पतींनी दाखवलेल्या या हालचालीस प्रकाशानुवर्ती हालचाल असे म्हणतात. याच्यामध्ये प्रकाशाच्या दिशेने वनस्पतीच्या खोडाची वाढ होते, ह्या प्रामुख्याने ही हालचाल घडत असते. याला प्रकाशानुवर्ती हालचाल, प्रकाशाच्या दिशेने होणारी हालचाल प्रकाशानुवर्ती हालचाल. पुढची हालचाल आहे गुरुत्वानुवर्ती हालचाल. गुरुत्वानुवर्ती हालचाल वनस्पतींची मूळ संस्था गुरुत्वाकर्षण व पाणी या उद्दीपनांना प्रतिसाद देते. याला गुरुत्वानुवर्ती हालचाल असे म्हणतात. या हालचालीमध्ये गुरुत्वाकर्षण व पाणी या उद्दीपनांना प्रतिसाद दिलेला असतो आणि हालचाल घडत असते. पुढची हालचाल आहे जलानुवर्ती हालचाल. आणि या हालचाली ज्या आहेत ना, यांच्या नावामध्येच यांचं स्पष्टीकरण दडलेलं आहे. प्रकाशानुवर्ती हालचाल प्रकाशाच्या दिशेने खोडांची वाढ होते. गुरुत्वानुवर्ती हालचाल गुरुत्वाकर्षण किंवा पाणी यांच्या कडे त्या ठिकाणी उद्दीपन प्रतिसाद देत असतं. आणि जलानुवर्ती हालचाल म्हणजे काय, तर वनस्पतींची मूळ संस्था पाण्याच्या दिशेने हालचाल करते. याला जलानुवर्ती हालचाल म्हणतात. याच्यामध्ये वनस्पती पाण्याच्या दिशेने हालचाल करत असतात. वनस्पतींच्या मूळ संस्था ज्या आहेत, फूल असेल किंवा त्यांच्या ज्या फांद्या आहेत, खोड आहे, पानं आहेत, ते पाण्याच्या दिशेने हालचाल करत असतात. त्याला जलानुवर्ती हालचाल असे म्हणतात. शेवटची एक याच्यामध्ये हालचाल आहे रसायन अनुवर्तन हालचाल. विशिष्ट रसायनांना दिलेला प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या भागांच्या झालेल्या हालचालीस रसायन अनुवर्तन असे म्हणतात. विशिष्ट रसायनांना दिलेला प्रतिसाद म्हणून वनस्पतींच्या भागांच्या झालेल्या हालचालीस रसायन अनुवर्तन हालचाल असे म्हणतात. उदाहरणार्थ बिजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ. ह्या सर्व हालचाली वनस्पतींच्या वाढीशी संबंधित असल्याने त्या वृद्धी संलग्न हालचाली म्हणून ओळखल्या जातात. आता ह्या ज्या 4 आपण हालचाली पाहिलेल्या आहेत किंवा अनुवर्तन हालचाली, अनुवर्ती हालचाली आपण त्यांना म्हणतो, ह्या सर्व हालचाली वनस्पतींच्या वाढीशी संबंधित असल्याने त्या वृद्धी संलग्न हालचाली म्हणून ओळखल्या जातात. वनस्पतींमधील वृद्धी असंलग्न हालचाली वाढीशी संबंधित नसतात, तर त्या भोवतालच्या परिसरातील बदलांना प्रतिसाद म्हणून वनस्पतीतील संप्रेरके विविध प्रकारच्या हालचाली घडवून आणत असतात. आता ज्या 4 हालचाली पाहिल्या आपण त्या वनस्पतीच्या वाढीशी संबंधित आहेत. वृद्धी असंलग्न हालचाली या वनस्पतीच्या वाढीशी संबंधित नसून भोवताली परिसरातील बदलांना प्रतिसाद म्हणून त्यांच्यामध्ये हालचाली घडत असतात. सूर्य उगवल्यानंतर जे फूल आहे ते पहिलंच उमललेलं आहे, ते पाण्याखाली आहे. व ज्यावेळेस सूर्यकिरण त्याच्यावरती पडतात त्यावेळेला ते पाण्याखालून वरती येत असतं आणि उमललेलं असतं. सूर्यास्त ज्या वेळेला होतो ते पुन्हा मिटतं आणि पाण्याखाली जात असतं. अशा ज्या हालचाली होतात त्याला वृद्धी असंलग्न हालचाल असे म्हणतात. लाजोळू सारख्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्या ज्या हालचाली असतात त्या विद्युत रासायनिक अशा आदेशांचा ते उपयोग करून त्यांच्यामध्ये हालचाली घडत असतात. लाजोळूला ज्यावेळेस आपण स्पर्श करतो त्यावेळेला त्याची पानं त्या ठिकाणी आपोआप मिटत असतात आणि अशी जी हालचाल आहे ती विद्युत रासायनिकशी संबंधित आहे. वनस्पती पेशी आपल्या आतील पाण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त करतात, ज्यामुळे त्यांचा आकार बदलतो आणि हालचाल त्यांच्यामध्ये घडत असते. आता जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. कचऱ्यातील पदार्थांचा निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थांची योग्य जोडी खालील पर्यायांपैकी कोणती? आता पर्याय आपल्या समोर आलेले आहेत. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे थर्माकोल आहे बघा, या थर्माकोलला जे 4 पर्याय दिले आहेत, थर्माकोल लाकूड किंवा इतर जे पर्याय दिले आहेत, याच्यामधून जे अचूक उत्तर आहे ते आहे थर्माकोल लाकूड. आता लक्षात घ्या की यांचा जो प्रश्न कसा दिलेला होता, हे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्याच्यातली पहिली वस्तू जी आहे तिला निसर्गतः विघटनासाठी सर्वाधिक काळ लागतो आणि दुसरी जी वस्तू आहे तिला विघटनासाठी सर्वाधिक कमी काळ लागतो. अशा आपल्याला पर्यायांची जोडी ओळखायची होती. त्याच्यामध्ये अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थर्माकोल आणि लाकूड. आता
हे जे थर्माकोल आहे याला साधारणतः 500 वर्षांहून अधिक काळ निसर्गतः विघटनासाठी लागत असतो आणि लाकूड जे आहे त्याला निसर्गतः विघटनासाठी कमी कालावधी लागत असतो. त्याचं स्पष्टीकरण आपण पाहूया. बघा, थर्माकोलचा जो विघटनाचा कालावधी आहे तो 500 वर्षांपेक्षा जास्त आहे. नैसर्गिकरित्या विघटन त्याचं होत नाही, कारण थर्माकोल हे एक प्रकारचं प्लास्टिक पॉलिस्टायरीन आहे जे पर्यावरणात दीर्घकाळ टिकतं आणि त्यामुळे प्रदूषण हे होत असतं. त्याच्यामुळे आपल्याला माहिती थर्माकोलच्या वापरावरती आता बंदी घातलेली आहे. लाकूड जे आहे ज्याच्या विघटनाचा कालावधी अनेक घटक जसे की हवामान, मातीची रचना आणि तापमान या गोष्टींवरती अवलंबून आहे. नैसर्गिकरित्या लाकडाचं विघटन हे होऊ शकतं, कारण लाकूड हे सेंद्रिय पदार्थ असल्यामुळं ते बुरशी आणि इतर जीवांद्वारे त्याचं विघटन हे होत असतं. आता राहिला इतर जे काय चामड्याची वस्तू, चामड्याच्या वस्तूचं विघटन होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो आणि प्लास्टिकलाही साधारणतः 450 वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो. त्याच्यामुळे थर्माकोल आणि लाकूड हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणते किंवा कोणती आहेत? 2 विधानं दिलेली आहेत. हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही आणि दुसरं विधान आहे हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे. हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही आणि ब विधान आहे हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे. अचूक उत्तर आहे फक्त अ. फक्त अ हे विधान जे आहे ते योग्य विधान आहे. हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता स्पष्टीकरण पहा काय आहे. हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही हा पर्याय बरोबर आहे. हिरा हे एक अत्यंत रासायनिक दृष्ट्या स्थिर संयुग आहे आणि त्यावर आम्ल किंवा अल्कलीचा लगेच परिणाम होत नाही. परंतु जर आपण हिऱ्याला उच्च तापमानावर तापवलं तर त्याचा ऑक्सिजन सोबत प्रतिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड तयार होऊ शकतो. त्यामुळे आम्ल किंवा अल्कलीचा त्वरित परिणाम होत नसला तरी उच्च तापमानावर रासायनिक अभिक्रिया होऊ शकते. हे बघा, म्हणजे नियंत्रित प्रकारे जर त्याच्यावरती काही आपण रासायनिक प्रक्रिया केली तर त्याच्यावर आम्ल अल्कलीचा परिणाम होऊ शकतो. पण सामान्यतः हिरा जर तसाच असेल निसर्गामध्ये तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची आम्ल आणि अल्कलीची प्रक्रिया होत नाही, परिणाम होत नाही, कारण की ते रासायनिकदृष्ट्या अत्यंत स्थिर असं संयुग आहे. जर आपण स्वतःहून त्याच्यावरती काही घडवलं तर ते होणार आहे, तशी त्याच्यावरती कोणती परिणाम त्याच्यावरती घडत नाही, हे महत्वाचं. आता ब विधान काय म्हणतंय, हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे. हा पर्याय अत्यंत चुकीचा आहे. हिरा हे कार्बनचे स्फटिक रूप आहे, अस्फटिक रूप नाही, ते स्फटिक रूप आहे. याची जी घनरचना आहे ती अत्यंत मजबूत आणि चतुष्कोनी असते, ज्यामुळे तो खूप कठीण आणि टिकाऊ असतो. कार्बनचे अस्फटिक रूप म्हणजे काय, तर गडद कोळसा किंवा चारकोल. कार्बनचं स्फटिक रूप म्हणजे हिरा आहे आणि कार्बनचं अस्फटिक रूप म्हणजे गडद कोळसा किंवा चारकोल आहे. तर याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि आपण द स्पर्धा गुरु हा माझा चॅनल पाहतो आहोत. असेच अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि स्पष्टीकरण आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4, 0°C तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढविल्यास खालील पर्यायांपैकी कोणता परिणाम दिसून येतो? इतक्या वेळेस हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तुम्ही एमपीएससीचे मागचे पेपर काढा, इतरही वेगळे वेगळे पेपर तुम्ही काढा, तुम्हाला हा प्रश्न वारंवार आलेला दिसणार आहे. कारण की हे जे काही 0° आहे किंवा जे उत्तर आहे ना त्याच्यामधलं जो नंबर येणार आहे अंशाचा, ती एक अवस्था आहे या पाण्याच्या ज्यावेळेस आपण तापमान वाढवतो त्यावेळेसची. तर पाण्याच्या 3 प्रकारचे जे अंश जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत आणि याच्यावरती अनेक वेळेला प्रश्न आलेला आहे. तर हा प्रश्न पाहूया आता. 0°C तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढविल्यास खालील पर्यायांपैकी कोणता परिणाम दिसून येतो? तर पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे, ज्यावेळेस आपण 0°C तापमानाच्या पाण्याचं तापमान वाढवतो त्यावेळेला सुरुवातीला त्याची घनता वाढते, परंतु नंतर ती कमी होत जाते. सुरुवातीला घनता वाढते परंतु नंतर ती कमी होत जाते, हे त्याचं उत्तर आहे. आता पाहूया स्पष्टीकरण. 0°C तापमानाच्या पाण्याचं तापमान वाढविल्यास सुरुवातीला 0° ते 4°C पर्यंत पाण्याचं आकारमान कमी होतं आणि घनताही वाढत असते.
कारण उष्णता द्यायला सुरुवात झाल्याबरोबर 4°C पर्यंत पाण्याच्या रेणूंची रचना बदलते सॉरी, आणि ते अधिक दाटीवाटीने एकत्र येतात. बघा, 0 ते 4°C पर्यंत जे तापमान आपण देत असतो, 4°पर्यंत तापमान वाढलं पाण्याचं, त्यावेळेला त्याचं आकारमान कमी होतं आणि घनता वाढते. कारण पाण्याच्या रेणूंची रचना बदलते आणि ते अधिक दाटीवाटीने एकत्र येतात. 4°C नंतर मात्र तापमान वाढवल्यास पाणी जे आहे ते सामान्य द्रवाप्रमाणे पसरतं, म्हणजे त्याचं आकारमान वाढतं आणि घनता कमी होते आणि 100°C हे जे तापमान आहे त्याचं पाण्याचा उत्कलनांक तो बिंदू आहे. तर हे जे 3 आहेत, 0°, सामान्य तापमान, 4°, यावरती पाण्याची घनता इथपर्यंत वाढत असते, नंतर ती कमी होते, मग नंतर पाणी जे आहे त्याचं आकारमान वाढतं आणि 100°ला पूर्णपणे पाणी उकळतं. अशा पद्धतीने हे 3° जे आहेत याच्या बाबतीत हे नंबरिंग जे आहे ते अत्यंत महत्वाचे आहेत. 0°C ते 4°C या तापमानाला काय होतं तर आकारमान कमी होतं, पाणी आकुंचन पावतं, घनता मात्र वाढते. आणि हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बघा, पाण्याची घनता कोणत्या तापमानाला, कोणत्या डिग्रीला सर्वाधिक असते तर पाण्याची घनता सर्वात जास्त 4°C वर असते. बघा, हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की पाण्याची घनता कोणत्या तापमानाला सर्वात जास्त असते तर 4°C यावेळेला ही सर्वात जास्त घनता पाण्याची असते. 4°C पेक्षा जास्त तापमान आपण त्या ठिकाणी वाढवायला सुरुवात केली तर काय घडतं तर पाण्याचं आकारमान वाढतं, पाणी सामान्य द्रवाप्रमाणे प्रसरण पावतं, त्याची घनता कमी होते. जसं जसं तापमान आपण वाढवत जाणार आहोत तसं पाण्याची घनताही 4°C नंतर कमी कमी होत जाणार आहे, आकारमान त्याचं वाढणार आहे. हे अत्यंत महत्वाचं स्पष्टीकरण आहे. वारंवार प्रश्न आलेले आहेत, पुन्हाही प्रश्न येऊ शकतो, थोडा बदलून जरी आला तरी आता आपला मार्क जाणार नाही. प्रश्न क्रमांक 5, सामान्यतः अणु विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतो, त्याचे योग्य कारण स्पष्ट करणारा संख्यादर्शक पर्याय खालील पैकी कोणता. बघा, 2013चा जो आपण पहिला व्हिडिओ बनवलेला आहे ना मित्रांनो, त्याच्यामध्ये हे स्पष्टीकरण आपण पाहिलेलं होतं. एक ॲल्युमिनियमच्या जे काही प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे त्याच्या संख्येवरती उदाहरण एक दिलेलं होतं बघा, की अणुवस्तुमानांक ॲल्युमिनियमचा किती आहे तर 27 आपण तो पाहिलेला होता. 13 आणि 14 ते 27 प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या मिळून तो अणुवस्तुमानांक आपण तो पाहिला होता बघा. तर त्यावेळेला आपण ही कन्सेप्ट आपण पाहिली होती. म्हणजे बघा, ज्यांनी 13चा पेपर त्यावेळी दिलेला असेल आणि 14चा नंतर दिलेला असेल तर त्यांनी जर त्याची तयारी केली असेल तर त्यांना मार्क त्यांचा पक्का झालेला असणार आहे. सामान्यतः असे एकमेकावरती प्रश्न अवलंबून असतात, म्हणून आपण हे PYQ जे आहे ना, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन, हे फार महत्वाचे आहेत. सामान्यतः अणु विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतो, याचे योग्य कारण स्पष्ट करणारा संख्यादर्शक पर्याय खालीलपैकी कोणता. पर्याय आपल्या समोर आलेले आहेत आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रोटॉन बरोबर इलेक्ट्रॉन. सामान्यतः अणु विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन का असतो तर त्याचं कारण आहे प्रोटॉनची जी संख्या आहे अणुकेंद्रामधील आणि इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे त्याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये ही समान असते, म्हणून अणु हा विद्युत प्रभारदृष्ट्या तो उदासीन असतो. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असल्यामुळे तो उदासीन असतो. सामान्यतः अणु विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो कारण त्यात प्रोटॉनची धन प्रभारी संख्या आणि इलेक्ट्रॉनची ऋण प्रभारी संख्या ही समान असते. यामुळे धन आणि ऋण प्रभारी एकमेकांना संतुलित करतात आणि अणु तटस्थ राहतो. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असल्यामुळे प्रोटॉन हे धन प्रभारित आहेत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारित आहेत. दोघांचीही संख्या आपल्या आपल्या कक्षेमध्ये समान असल्यामुळं दोघं त्या ठिकाणी अणूला न्यूट्रल ठेवतात. अणू हा त्याच्यामुळे न्यूट्रल असल्यामुळे तो तटस्थ असतो, तो उदासीन असतो. समान प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन संख्या प्रत्येक अणूंमध्ये, धातू कोणतेही असू द्या, प्रत्येक अणूमध्ये प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान असल्यामुळे एकूण प्रभार हा 0 असतो. प्रोटॉनवर असलेला धनप्रभार आणि इलेक्ट्रॉनवर असलेला ऋणप्रभार एकमेकांच्या विरुद्ध असल्यामुळे ते एकमेकांना रद्द करतात आणि प्रभाराचं संतुलन राहतं, म्हणून अणू हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो. याच्यामध्ये न्यूट्रॉनची भूमिका काय आहे तर अणूंमध्ये न्यूट्रॉन देखील असतात पण त्यांना कोणताही विद्युत प्रभार नसतो, त्यामुळे ते तटस्थ राहतात.
न्यूट्रॉनवरती कुठल्याही प्रकारचा प्रभार नाही, धन नाही आणि ऋण पण नाही. धन प्रभार आहे प्रोटॉनवरती, ऋण प्रभार आहे इलेक्ट्रॉनवरती. न्यूट्रॉन हे न्यूट्रलच आहेत, नावाप्रमाणे ते न्यूट्रल आहे, त्यांच्यावर कोणताच प्रभार नाही. त्याच्यामुळं या विद्युत प्रभाराच्या वेळेला यांच्याकडे कुठलाही न्यूट्रॉनवरती प्रभार नसल्यामुळे ते न्यूट्रल असतात आणि ह्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या सारखी असल्यामुळे ते एकमेकांना नियंत्रण ठेवतात. त्याच्यामुळे अणू हा विद्युत प्रभादृष्ट्या उदासीन असतो. यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ही अत्यंत महत्वाची माहिती आहे. जर अणूंमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या असमान असेल तर तो अणू आयन बनतो जो विद्युत प्रभारित असतो. आयन निर्मिती जे आहे त्याच्यामध्ये जर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या अणूमध्ये असमान असेल तर तो अणू आयन बनवतो. त्यावेळेला मात्र तो अणू विद्युत प्रभारित असतो, कारण संख्या त्यांची असमान असते. प्रश्न क्रमांक 6, वनस्पतीमधील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न रिपीट होऊ शकतो, वन लाइनर क्वेश्चन आहे. वनस्पतीमधील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? अचूक उत्तर आहे निलगिरी तेल. अचूक उत्तर आहे मित्रांनो या प्रश्नाचं निलगिरी तेल. आता तुम्ही म्हणता करडईचं पण तेल आहे, मग निलगिरी तेलच हा टाकाऊ पदार्थ मानवाला कसा उपयुक्त होईल? तर आता आपण स्पष्टीकरणामधून याचं जे निलगिरी तेलच हे का उत्तर आहे ते आता जाणून घेऊया आपण. पहिलं पाहूया राफाइड्स. आता राफाइड्स हे जे आहे ना ते कॅल्शियम ऑक्सिलेटचं जे सुईच्या आकाराचं स्फटिक आहे. जे कॅल्शियम ऑक्सिलेट बद्दल पण आपण आता पुढे सविस्तर माहिती घेणार आहोत. कॅल्शियम हे जे ऑक्सिलेट आहे ना याचं जे पुढचं जे सुईच्या आकाराचं स्फटिक रूप आहे त्याला रॅफाइड्स असं म्हणतात बघा. आणि हे अनेक वनस्पतींच्या पेशीमध्ये आढळतं. आता हे रॅफाइड्स काय काम करतं तर ते वनस्पतींच्या संरक्षणासाठी असतं. कारण जर त्या वनस्पतींना काही इजा झाली त्यांना तर ते लगेच बाहेर येतं आणि बाहेर येऊन ते हल्लेखोरांना दंश करण्याचं काम करत असतं आणि हल्लेखोरांना नुकसान ते पोहोचवत असतो. म्हणजे रॅफाइड्स हे वनस्पतींसाठी उपयोगाचं आहे. ते कॅल्शियम ऑक्सलाइडचं सुईच्या आकाराचं स्फटिक रूप आहे आणि वनस्पतींचं संरक्षण करणं हे त्याचं काम आहे. आता कॅल्शियम ऑक्झलेट काय आहे असाही प्रश्न येऊ शकतो. कॅल्शियम ऑक्झलेटचं रासायनिक सूत्र सांगा. तर त्याचं सूत्र आहे CaCa2O4. CaCa2O4 हे या कॅल्शियम ऑक्झलेटचं रासायनिक सूत्र आहे. काही वनस्पतींमध्ये देखील कीटकांविरुद्ध संरक्षणासाठी नैसर्गिकरित्या हे स्फटिक तयार करत असतात. आणि आपल्याला माहिती आहे अळूची भाजी वगैरे आपण ज्यावेळेस खातो त्यावेळेला पण आपल्याला बघा घशामध्ये कधी कधी खवखव होत असते, तर ते हे कॅल्शियम ऑक्झलेटमुळे होत असतं. अळू सारख्या वनस्पतींमध्ये याचं प्रमाण जास्त असतं. रासायनिक सूत्र त्याचं आहे CaCa2O4. अत्यावश्यक तेल जे आहेत ते देखील वनस्पतींचे टाकाऊ पदार्थ आहेत जे त्यांच्या पानांमध्ये साठवले जातात. ही आवश्यक तेले विविध उद्देशांसाठी वापरली जातात. म्हणून निलगिरी तेल हे उत्तर आहे. कारण निलगिरी तेल हे त्या वनस्पतीच्या पानांपासून तयार होत असतं आणि ही जी अत्यावश्यक तेल आहे हे वनस्पतींचे टाकाऊ पदार्थ आहेत जे त्यांच्या पानांमध्ये साठवले जातात. आणि निलगिरी तेलाचं उत्पादन जे आहे ते त्याची पानं ज्यावेळेस वाळवली जातात आणि त्या वाळवल्यानंतर त्याच्या पानांमधून त्याचं उत्पादन होत असतं. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की टाकाऊ पदार्थ कोणता आहे दिलेल्या पर्यायांमधून. इतरही अनेक टाकाऊ पदार्थ आहेत मग डिंक वगैरे जे आहेत ते, परंतु ह्या पर्यायामधलं जे उत्तर आहे ते निलगिरी तेल आहे. करडईचं तेल हे वनस्पतीचा टाकाऊ पदार्थ नाही, ते करडईंच्या बियांपासून काढलेले खाद्यतेल आहे. तो टाकाऊ पदार्थ नाही, तो उपयोगी पदार्थ आहे. प्रश्न क्रमांक 7, जीवजन्माच्या जरायुज पद्धतीतील प्राण्यांमध्ये सर्वसामान्यपणे कोणते वैशिष्ट्य आढळत नाही? आता जरायुज म्हणजेच सस्तन प्राणी. जरायुज म्हणजे कोणते? सस्तन प्राणी. आणि सस्तन प्राण्यांबाबत आपण परिसर अभ्यासावरती जे आपण 3 व्हिडिओ केले आहेत बघा, TET साठी इयत्ता 5वीचा पूर्ण आपण आढावा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हे आहे, आपण त्याच्याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली होती. जीवजन्माच्या जरायुज पद्धतीतील प्राण्यांमध्ये सर्वसामान्यपणे कोणते वैशिष्ट्य आढळत नाही? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे.
जरायुज प्राण्यांची, उदाहरणार्थ सस्तन प्राणी, जे मानव, गाय, कुत्रा हे जे सस्तन प्राणी आहेत, यांची मुख्य वैशिष्ट्ये काय असतात, तर ते थेट पिल्लांना जन्म देतात, म्हणजे अंडी घालत नाहीत, आईच्या उदरामधून पिल्लाचा जन्म होत असतो. या प्राण्यांमध्ये शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असते. पर्याय काय दिलेला होता की क्षमता नसते, म्हणून ते विधान चुकीचं होतं. या प्राण्यांमध्ये शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असते, म्हणजेच ते उष्ण रक्ताचे असतात. हे जे प्राणी आहेत ते उष्ण रक्ताचे असतात, त्यामुळे शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू न शकणं हे वैशिष्ट्य त्यांच्यात आढळत नाही. त्यांच्यामध्ये ती क्षमता असते. त्यांच्या अंगावर केस किंवा फर असू शकते. हे सर्व सस्तन प्राण्यांमध्ये वैशिष्ट्य आहे. त्यांच्या अंगावर केस किंवा फर असू शकते. ते आसपासच्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतात. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8. पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंग यांच्याशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या? 4 पर्याय आपल्या समोर आलेले आहेत आणि मित्रांनो याचं अचूक उत्तर, आता हे 4 विधान आहेत बघा. तरुण भारत संघ, पाणी पंचायत, पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा, चिपको आंदोलन, आणि 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. अचूक उत्तर आहे मित्रांनो अ आणि ब हे उत्तर असायला पाहिजे, परंतु याच्यामध्ये असा पर्याय दिलेला नाही. त्यावेळेस तो प्रश्न बाद केला की काय हे आता मलाही सांगता येणार नाहीये, परंतु ज्यावेळेस आपण स्पष्टीकरण पाहूया ना त्यावेळेस त्याचं उत्तर अ आणि ब असणार आहे मित्रांनो. पण असा पर्याय याच्यामध्ये दिलेला नाही. आता अ, ब आणि क असा पर्याय आहे, पण पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रेशी डॉक्टर राजेंद्र सिंगांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये आणि असा पर्याय याच्यामध्ये दिसत नाही. आता बघा की राजेंद्र सिंग यांना भारताचे जलपुरुष म्हणतात, वॉटरमॅन ऑफ इंडिया अशी त्यांची ओळख आहे. कारण की राजस्थानमध्ये त्यांनी जे कार्य केलेलं आहे ना त्याच्यामुळे त्यांना जगभरामध्ये वॉटरमॅन ऑफ इंडिया नावानं त्यांची ओळख आहे. भारताचे जलपुरुष कोण आहेत? राजेंद्र सिंग. तरुण भारत संघ ही संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे, जी पाणी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कार्य करते. आणि पाणी पंचायत, राजेंद्र सिंग हे पाणी पंचायत चळवळीचे मुख्य प्रवर्तक आहेत. या चळवळीद्वारे जलव्यवस्थापन आणि पाण्याच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित केलं जातं. हे 2 गोष्टी त्यांच्याशी थेट संबंधित आहेत. आता पेड़ बचाओ ही जी काही 3रा पर्याय दिलेला आहे त्याच्याशी संबंधित, ते पर्यावरणाशी संबंधित असल्यामुळे कुठून ना कुठून तरी संबंध त्यांचा येतोच, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर होऊ शकतो. पण थेट त्यांच्याशी संबंधित गोष्टींचा जर विचार केला तर अ आणि ब हे उत्तर असायला पाहिजे. पण मग जर आपण आता पर्याय वाईज गेलो तर अ, ब, क हा पर्याय आता आपण त्या ठिकाणी योग्य मानूया, किंवा तुम्हाला जे काही वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा. प्रश्न क्रमांक 9. खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात होते त्यावेळी खालील पर्यायांपैकी कोणती क्रिया घडते? खाद्यतेलाचं रूपांतर वनस्पती तुपात होतं त्यावेळेला खालील पर्यायांपैकी कोणती क्रिया घडते? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अभिक्रियाकारके ऑक्सिजन प्राप्त करतात. ज्यावेळेस खाद्यतेलाचं रूपांतर वनस्पती तुपात होतं त्यावेळेला अभिक्रियाकारके ऑक्सिजन प्राप्त करतात. आता पाहूया स्पष्टीकरण. बघा, खाद्यतेलाचे वनस्पती तुपात रूपांतर करताना अभिक्रियाकारके ऑक्सिजन प्राप्त करतात, ही क्रिया घडते. या प्रक्रियेला हायड्रोजनीकरण म्हणतात, ज्यामध्ये खाद्यतेलाच्या असंतृप्त फॅटी ऍसिडमध्ये हायड्रोजनची भर पडते आणि ते संतृप्त फॅटी ऍसिडमध्ये रूपांतरित होत असतं. या प्रक्रियेमुळे तेल घट्ट होऊन वनस्पती तूप तयार होत असतं. ही जी हायड्रोजनीकरण प्रक्रिया आहे ज्यामध्ये खाद्यतेलाच्या असंतृप्त फॅटी ऍसिडमध्ये हायड्रोजनची भर पडते आणि ते संतृप्त फॅटी ऍसिडमध्ये रूपांतरित होतं. या प्रक्रियेमुळे तेल घट्ट होऊन वनस्पती तूप तयार होतं. हायड्रोजनीकरण ही एक रासायनिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये अभिक्रिया घडत असते. खाद्यतेलातील असंतृप्त तेलाच्या रेणूंमध्ये हायड्रोजन वायू मिसळला जातो, ज्यामुळे तेल संतृप्त होतं आणि त्याचे वनस्पती रूपामध्ये रूपांतर होत असतं. ही एक अभिक्रिया त्याच्यामध्ये घडत असते. पर्याय 4 योग्य का आहे? कारण की या प्रक्रियेमध्ये तेल हायड्रोजन वायू प्राप्त करतं आणि तेलाच्या रेणूंमध्ये हायड्रोजनची भर पडते आणि अभिक्रियाकारक जी आहे ती ऑक्सिजन त्याच्यामधून जी क्रिया घडते त्याच्यामधून ते प्राप्त करत असतात. प्रश्न क्रमांक 10. खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणतं? आपल्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत आणि खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान जे आहे पर्याय क्रमांक 2. प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नाहीत.
हे अचूक उत्तर आहे। जे 4 विधान आपल्या समोर आहे त्याच्यातलं योग्य आपल्याला विचारलं अयोग्य विधान कोणते 4 पैकी, तर दुसरं विधान जे आहे प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नाहीत, हे विधान अयोग्य आहे। मग काय आहे अचूक त्याचं स्पष्टीकरण ते पाहूया आता। अयोग्य विधान आहे 2, कारण का प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नाहीत असं विधान होतं। प्रतिक्षिप्त क्रिया या पूर्णपणे अनैच्छिक असतात, ज्या मेंदूंच्या नियंत्रणाशिवाय जलद प्रतिसाद देतात, म्हणून हे विधान अयोग्य आहे। अचूक विधान आहे प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक असतात। इतर जे विधान होते त्याचं स्पष्टीकरण पाहूया। पहिलं विधान होतं संप्रेरकाचे रक्तात मिसळणे खोकणे या अनैच्छिक क्रिया आहेत, हे विधान सत्य आहे। संप्रेरकाचं रक्तात मिसळणं आणि खोकणं यासारख्या क्रिया आपल्या इच्छेनुसार होत नाहीत, त्या स्वयंचलितपणे घडत असतात, त्या अनैच्छिक क्रिया आहेत। एक समजा पेन उचलतो आपण आपल्या हातानं पेन उचलतो, एखादी वस्तू उचलतो, ही ऐच्छिक क्रिया आहे, पण ह्या जे काही उदाहरण आता पहिलं पाहिलं ती अनैच्छिक क्रिया आहे। तिसरं विधान होतं एखाद्या गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे घेतला जातो, ही अनैच्छिक क्रिया आहे, हे विधानही सत्य आहे। ही एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे जी मेंदूच्या निर्णयाशिवाय आपोआप होते, ज्यामुळे त्वचेला होणारी हानी टाळता येते। गरम वस्तू लागली तर आपण त्याला धरून ठेवत नाहीये, पटकन आपला हात पाठीमागे जात असतो, ही अचानक घडणारी क्रिया आहे, ती अनैच्छिक क्रिया आहे, प्रतिक्षिप्त क्रिया आहे। चौथं विधान होतं बोटाला सुई टोचली की आई ग हा उद्गार तोंडातून निघतो, ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे, हे विधानही सत्य आहे, ही एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे। यात वेदना झाल्यानंतर मेंदू आपोआप प्रतिक्रिया देतो, जसे की वेदनेचा उद्गार काढणे, आणि त्या ठिकाणी आपल्याला ही जी काही क्रिया आहे ही प्रतिक्षिप्त क्रियेचं उदाहरण आहे। ऐच्छिक क्रियांमध्ये आपण पाहतो की वस्तू उचलणे आहे, किंवा आपण पुस्तक वाचत असतो, ह्या ज्या गोष्टी घडत असतात, किंवा आपण एखादं काम आवर्जून करतो, त्या ऐच्छिक क्रिया आहेत। आणि शिंक येते आपल्याला, किंवा डोळ्याच्या पापण्यांची उघडझाप होत असते, तर ह्या सगळ्या अनैच्छिक क्रिया आहेत। प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे एखाद्या उत्तेजनेला दिलेला अनैच्छिक आणि जलद प्रतिसाद, ज्यामध्ये मेंदूच्या जाणीवपूर्वक विचारांचा समावेश नसतो। या क्रिया पाठीचा कणा किंवा मेंदूच्या खालच्या भागाद्वारे नियंत्रित केल्या जातात, ज्यामुळे शरीर कोणत्याही विलंबाशिवाय त्वरित प्रतिक्रिया देऊ शकतं। उदाहरणार्थ गरम वस्तूला स्पर्श झाल्यावर हात पटकन मागे खेचणे ही एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे, आणि त्याच्या नावातच आहे बघा प्रतिक्षिप्त क्रियेचं रिफ्लेक्स ऍक्शन, जलद त्या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद मिळत असतो। पुढचा प्रश्न आता पाहूया। प्रश्न क्रमांक 11, विद्युत दिव्याचे वैशिष्ट्य खालील पर्यायांपैकी कोणते? विद्युत दिव्याचे वैशिष्ट्य खालील पर्यायांपैकी कोणते? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नायट्रोजन व आर्गॉन या वायूंमुळे विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते। विद्युत दिव्याचं वैशिष्ट्य कोणतं आहे? तर हे वैशिष्ट्य आहे नायट्रोजन व आर्गॉन या वायूंमुळे विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता ही वाढते। प्रश्न क्रमांक 12, खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा। कारण असं दिलेलं आहे सरडा शीत रक्ताचा प्राणी आहे, आणि परिणाम असा दिलेला आहे सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येते। बघा बरं, एक कारण आहे आणि एक परिणाम आहे, असं नाही म्हटलेलं की योग्य विधानांचा विचार करा, कारण आणि परिणामाचा विचार करायला सांगितलेला आहे आणि योग्य पर्याय निवडायला सांगितलाय। कारण काय आहे? सरडा शीत रक्ताचा प्राणी आहे। परिणाम काय आहे? सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येतं। आता पाहूया त्याचं स्पष्टीकरण। अगोदर उत्तर जाणून घेऊया। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अ आणि ब दोन्हीही अयोग्य आहेत। हे कारण पण नाही आणि परिणाम पण नाहीये, असं त्याचा अर्थ। 4 पर्याय आहे, अ आणि ब दोन्हीही अयोग्य आहेत। स्पष्टीकरणातून अजून जाणून घेऊया। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सरडा शीत रक्ताचा प्राणी आहे। हे जे विधान आहे ते ब विधान जे आहे सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येते, या विधानाचे कारण आहे असं नाही। सरडा हा शीत रक्ताचा प्राणी असल्यानं त्याला सभोवतालच्या तापमानानुसार त्याच्या शरीराचे तापमान नियंत्रित करावे लागते, त्यामुळे हे कारण अ हे कारण आहे आणि ब हे परिणाम आहे, हे अयोग्य आहे। योग्य पर्याय अ आणि ब या दोन्ही विधानांमध्ये कोणताही संबंध नाही, किंवा अ आणि ब ही 2 स्वतंत्र विधानं आहेत असा त्याचा अर्थ असू शकतो।
प्रश्न क्रमांक 13, उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता? उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता? 4 पर्याय आपल्या समोर आलेले आहेत आणि अचूक उत्तर आहे सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे. उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता? तर सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे हे अभिसरण प्रवाहाचं उदाहरण नाही. समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहणं, कंदिलाची वात तेवत राहणं, शेगडीवर ठेवलेल्या भांड्यातील पाणी तापणं ही उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाची उदाहरणं आहेत. सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणं हे त्याचं उदाहरण नाही. स्पष्टीकरण जाणून घेऊया. प्रारण, रेडिएशन, सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे हे प्रारण या प्रक्रियेचे उदाहरण आहे. अभिसरणाचे नाही, अभिसरणाचं ते उदाहरण नाही, हे प्रारणाचं उदाहरण आहे, प्रारण प्रक्रियेचं उदाहरण आहे. प्रारणामध्ये उष्णतेच्या संक्रमणासाठी कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नसते आणि ती अवकाशातील पोकळीतून प्रवास करते. समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहणे हे उष्णतेच्या अभिसरण प्रक्रियेचं उदाहरण, उत्कृष्ट उदाहरण आहे. दिवसा जमीन लवकर तापते, त्यामुळे जमिनीवरील हवा गरम होऊन वर जाते आणि समुद्रावरील थंड हवा तिची जागा घेण्यासाठी जमिनीकडे येते. हे अभिसरण प्रक्रियेचं उदाहरण आहे. कंदिलाची वात तेवत राहणे, वातीतील तेल गरम झाल्यावर ते वरच्या दिशेने सरकतं, ज्यामुळे वात जळत राहते, ही उष्णतेच्या अभिसरणाची प्रक्रिया आहे. शेगडीवर ठेवलेल्या भांड्यातील पाणी तापणे, भांड्यातील पाणी गरम झाल्यावर खालचं गरम पाणी हलकं होऊन वर येतं, तर वरचं थंड व जड पाणी खाली जातं. या प्रवाहामुळे संपूर्ण पाणी तापतं, जी अभिसरणाची प्रक्रिया आहे. आणि सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचते ही प्रारण प्रक्रियेचं उदाहरण आहे. मित्रांनो, हे एक महत्त्वाचं आपण स्पष्टीकरण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत आणि द स्पर्धागुरूच्या माध्यमातून अशीच नवनवीन माहिती आपल्याला आगामीही येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याच्यामुळे आत्ताच द स्पर्धागुरू या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी योग्य विधाने कोणती? खालीलपैकी योग्य विधाने कोणती? 4 विधानं आहेत पहा. आयोडीन हा अधातू आहे. अधातूंना सहसा चकाकी नसते, आयोडीनला चकाकी असते. आयोडीन हा धातू आहे. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि क. आयोडीन हा अधातू आहे. अधातूंना सहसा चकाकी नसते, आयोडीनला चकाकी असते. तीनही विधानं योग्य आहे. आयोडीन हा धातू आहे हे अयोग्य विधान आहे. म्हणून योग्य विधान कोणतं असं विचारलेला प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 3 अ, ब, क तीनही विधानं बरोबर आहेत. आता स्पष्टीकरण पाहूया. हे स्पष्टीकरण फार महत्वाचं आहे. आयोडीन हा अधातू आहे. आयोडीन हा आवर्त सारणीमधील हॅलोजन कुटुंबातील एक अधातू आहे, जो त्याच्या रासायनिक गुणधर्मांवरून सिद्ध होते. अधातूंना सहसा चकाकी नसते, अधातूंना सामान्यतः चकाकी नसते. ते उष्णता आणि विजेचे दुर्वाहक असतात. परंतु आयोडीन सारखे काही अपवाद आहेत की ज्यांना चकाकी असते. आयोडीन हा एक चमकदार, गडद राखाडी किंवा जांभळ्या काळ्या रंगाचा एक घनमूल द्रव्य आहे. त्याला धातूसारखी चकाकी असते, ज्यामुळे ते इतर अधातूंमध्ये वेगळे ठरते. प्रश्न क्रमांक 15, विद्यार्थी साधन सामुग्री वाया न घालविता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो, हे खालील पर्यायांपैकी कशाचे उदाहरण आहे? विद्यार्थी साधन सामुग्री वाया न घालविता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो, हे खालील पर्यायांपैकी कशाचे उदाहरण आहे? बघा मित्रांनो, तो पुनर्वापर करतोय व साधन सामुग्री वाया न घालता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतोय. हे पर्याय क्रमांक 4चं उदाहरण आहे. प्रयोगशीलतेसंबंधीचे अध्ययनदर्शक या प्रकारचं ते उदाहरण आहे. प्रयोगशीलतेसंबंधीचं ते उदाहरण आहे. आता स्पष्टीकरण आपण जाणून घेऊया. प्रयोगशीलता म्हणजे केवळ प्रयोग करणं नव्हे, तर उपलब्ध संसाधनांचा योग्य आणि कार्यक्षम वापर करणे, तसेच संसाधने वाया न घालवता त्यांचा पुनर्वापर करून समस्या सोडवण्याचा किंवा काहीतरी नवीन करण्याचा दृष्टिकोन बाळगणे, हे विद्यार्थ्यांमधील जबाबदार आणि व्यावहारिक वर्तन दर्शवतं, जे प्रयोगशीलतेचं एक महत्त्वाचं अंग आहे. इतर पर्याय जे आहेत ते ज्ञानाच्या वेगळ्या पैलूंशी संबंधित आहेत. त्यांच्या नावामध्ये त्यांचं जे पर्यायांचे नाव होते विश्लेषणात्मक वगैरे, ते विश्लेषण, वर्गीकरण, निरीक्षण, संसाधनांचा प्रभावी वापर आणि पुनर्वापर,
म्हणजे जे पहिले 3 इतर जे पर्याय होते 1 ते 3 ते विश्लेषण, वर्गीकरण आणि निरीक्षणाशी संबंधित होते, ज्ञानाच्या ह्या पैलूंशी संबंधित होते. चौथा जो पर्याय आहे तो संसाधनांचा प्रभावी वापर आणि पुनर्वापर हे थेट विद्यार्थ्याच्या व्यावहारिक आणि प्रयोगशील वृत्तीशी जोडलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. आता विज्ञानाचे प्रश्न संपलेले आहेत, आता इतिहासाचे प्रश्न सुरू झालेत. युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय? आता कधी कधी याचं कन्फ्युजन होऊ शकतं बरं का मित्रांनो. या ख्रिस्ती धर्मामध्ये 2 चळवळी झालेल्या आहेत. एक 16व्या शतकामध्ये मार्टिन लुथरनं सुरू केलेली, त्याच्या जे काही सिद्धांतावरती आधारित सुरू झालेली चळवळ आहे ती धर्म सुधारणा चळवळ आहे, आणि प्रतिधर्म सुधारणा चळवळ ही एक वेगळी आहे. दोन्ही चळवळीवरती अनेक वेळेला प्रश्न विचारले गेलेले आहेत. हा प्रश्न आहे प्रतिधर्म सुधारणा चळवळीशी संबंधित, आणि याचं अचूक उत्तर आहे पोपच्या प्रेरणेनं कॅथोलिक पंथाच्या अनुयायांनी केलेले सामाजिक कार्य. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. आता लक्षात घ्या बरं का, प्रतिधर्म सुधारणा चळवळ आणि धर्म सुधारणा चळवळ ह्या कोणी केल्या हे लक्षात घ्या. 2 शब्द आणि दोघांचं उत्तर तुम्हाला लक्षात येणार आहे. अगोदर धर्म सुधारणा चळवळ सुरू झाली 16व्या शतकाच्या सुरुवातीला. मार्टिन लुथरनं काही सिद्धांत मांडलेले होते, त्याच्या आधारे या ख्रिस्ती धर्मामध्ये सुधारणा चळवळ सुरू झाली. धर्म सुधारणा चळवळ म्हणतोय मी. त्याच्यामध्ये धर्म सुधारणा चळवळीमुळे प्रोटेस्ट जो पंथ आहे ना, प्रोटेस्टंट पंथ, तो निर्माण झालेला होता आणि तो वाढीला लागलेला होता. आणि कॅथोलिक जो पंथ आहे तो त्यांनी प्रतिधर्म सुधारणा चळवळ सुरू केलेली आहे पोपच्या सांगण्यावरून. कारण की याच्यामध्ये जे काही वाईट गोष्टी होत्या, चुकीच्या गोष्टी होत्या, त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून त्यांच्यावरती आवाज उठवण्यात आलेला होता. आणि मग धर्मसुधारणा चळवळ निर्माण झाली. आणि मग यांच्याही काही लक्षामध्ये आलं की जर प्रोटेस्टंट पंथ वाढत गेला तर मग, आणि प्रोटेस्टंट पंथाचं असं म्हणणं होतं की देवाला मध्यस्थाची गरज नाही. जसं महात्मा फुलेंनी निर्मिके निर्मिला मानव पवित्र, त्यांनी जे त्यांचा शेवटचा जो धर्म, त्यांनी जो शेवटचा ग्रंथ लिहिला बघा, सार्वजनिक सत्य धर्म, त्याच्यामध्ये ज्या ओळी लिहिल्या आहेत की मानवाला देवाचं त्या ठिकाणी देवाकडे जाण्यासाठी कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही. मानव आणि देव हे दोघांचा थेट संबंध येतो, त्याला कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही. तसं हे प्रोटेस्टंट पंथाचं म्हणणं होतं. आणि कॅथोलिक मात्र जे होते ते पोप धर्मगुरू जे आहेत की त्यांच्या माध्यमातूनच देवापर्यंत जाता येतं असे विचारसरणीचे होते. आणि मग दोघांमध्ये या 2 चळवळी सुरू झालेल्या होत्या. धर्मसुधारणा चळवळ प्रोटेस्टंट पंथ आणि प्रतिधर्म सुधारणा चळवळ कॅथोलिक पंथ. युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्म सुधारणा चळवळ म्हणजे 16व्या आणि 17व्या शतकात कॅथोलिक चर्चनं प्रोटेस्टंट सुधारणा चळवळीला प्रतिसाद म्हणून आणि चर्चमधील अंतर्गत समस्या सुधारण्यासाठी सुरू केलेली एक व्यापक चळवळ होय. या चळवळीचा उद्देश काय होता? प्रोटेस्टंट धर्माचा प्रसार रोखणं, युरोपभर पसरत चाललेल्या प्रोटेस्टंट धर्माच्या प्रभावाला आळा घालणं आणि कॅथोलिक चर्चचं प्रभुत्व पुन्हा प्रस्थापित करणं हा प्रमुख उद्देश. अंतर्गत सुधारणा, कॅथोलिक चर्चमधील भ्रष्टाचार, गैरकारभार आणि इतर गैरप्रथा दूर करून चर्चला बळकट करणं, कॅथोलिक सिद्धांताचं पुनरुज्जीवन करणं, प्रोटेस्टंट सुधारकांनी आव्हान दिलेल्या कॅथोलिक चर्चच्या मुख्य शिकवणी आणि सिद्धांताची परिषदेतर्फे पुनर्मांडणी व पुष्टी करणं, यासाठी ही प्रतिधर्म सुधारणा चळवळ कॅथोलिक लोकांनी पोपच्या सांगण्यावरून सुरू केलेली होती. थोडक्यात काय तर प्रतिधर्म सुधारणा ही कॅथोलिक चर्चनं स्वतःला वाचवण्यासाठी आणि अंतर्गत शुद्धी करण्यासाठी केलेली एक सुनियोजित आणि व्यापक चळवळ होती, जी प्रोटेस्टंट आव्हानाला थेट उत्तर होती. प्रश्न क्रमांक 17, गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायांपैकी कोणती? 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत आणि अचूक उत्तर आहे पहा, दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्रांचे लेखन. गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब कोणती? तर दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्रांचे लेखन. जो पहिला आपण व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही माहिती आपण बघितलेली होती. म्हणजे हे बघा PYQ का महत्वाचे आहेत. आता 2-3 प्रश्न आपण बघितले की मागच्या पेपरवरती आधारित ते पुढे विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे PYQ वरती नजर टाकणं, PYQ पूर्णपणे आपण पाहणं हे सर्वांसाठी महत्वाचं आहे. गोपाळ हरी देशमुख, ज्यांना लोकहितवादी आपण असं म्हणतो, त्यांना प्रभाकरकार असं आपण म्हणतो. प्रभाकर या वर्तमानपत्रामधून त्यांनी शतपत्रांचं लेखन केलेलं आहे. आणि दिग्दर्शन हे मराठीमधलं पहिलं वृत्तपत्र आहे. ते
आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेलं आहे. बाळशास्त्र जांभेकरांनी दर्पण सुरू केलेलं आहे, पण त्यांचंच हे वृत्तपत्र आहे. त्यांनी दर्पण पहिलं सुरू केलं, त्यांना दर्पणकार असं आपण म्हणतो. दिग्दर्शनही त्यांचंच आहे. वाचनालयाची चळवळ, विधवा विवाहाचा पुरस्कार, लोकहितवादी या टोपणनावानं लेखन, हे तीनही गोष्टी गोपाळ हरी देशमुखांशी संबंधित आहेत. पण पर्याय क्रमांक 1 त्यांच्याशी संबंधित नाही. त्यांनी शतपत्रांचं लेखन प्रभाकर मधून केलेलं आहे. गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावानं शतपत्र लिहिली होती. दिग्दर्शन हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र होतं. प्रश्न क्रमांक 18, संस्था आणि संघटना आणि त्यांचे संस्थापक जे आहेत, संस्था किंवा संघटना आणि त्यांचे संस्थापक यांची योग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? 4 संस्था किंवा संघटना आपल्या समोर आहेत, त्यांचे संस्थापक आपल्या समोर आहेत आणि मित्रांनो त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही चंद्रशेखर आझादांनी, त्याचे प्रमुख संस्थापक चंद्रशेखर आझाद होते. इतरही सुखदेव, भगतसिंग, राजगुरू हे सुद्धा होते, पण प्रमुख संस्थापक ज्याच्यात पर्याय आलेला आहे तर चंद्रशेखर आझाद हे त्याचं उत्तर आहे. आझाद हिंद सेना आपल्याला माहिती आहे रासबिहारी बोस यांनी 1942 साली स्थापन केलेली होती आणि नंतर त्यांनी त्याचे सगळं प्रमुख जे आहे त्यांनी सुभाष बाबूंना त्याचं प्रमुख बनवलेलं होतं. पण आझाद हिंद सेनेची जी स्थापना आहे ती रासबिहारी बोस यांनी केली आहे. आणि रासबिहारी बोस यांनी अजून एक अनुशीलन समिती नावाची क्रांतिकारी संघटना सुद्धा स्थापन केलेली होती. तीही संघटना महत्वाची आहे. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची जी स्थापना आहे ती 1928 साली झालेली आहे. त्यानंतर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन जे आहे तिचे संस्थापक जे आहे ते सचिंद्रनाथ सान्याल आहेत. आणि मित्रांनो लक्षात घ्या बरं का, हे सचिंद्रनाथ सान्याल, मला वाटतं त्यांचं निधन 1942 साली झालं. सचिंद्रनाथ सान्याल हे चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव यांचे राजकीय गुरु किंवा क्रांतिकारकांचे हे गुरु आहेत बरं का. सचिंद्रनाथ सान्याल हे गुरु आहेत या क्रांतिकारकांचे. 1924 साली स्थापन झाली संस्था होती हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन. आणि इंडिया हाऊस जे आहे याची स्थापना तर लंडनमध्ये 1905 साली झालेली आहे. बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी त्याची स्थापना केलेली आहे. मॅडम कामा या संस्थेशी संबंधित आहेत. जेही भारतामधून क्रांतिकारक लंडनला जायचे ते सगळे क्रांतिकारक गुप्त पद्धतीने याच इंडिया हाऊसमध्ये राहायचे आणि क्रांतिकार्य करायचे. आपले सेनापती बापट याच इंडिया हाऊसमध्ये राहिले. इथूनच रशियाला गुप्तपणे गेले आणि रशियामध्ये बॉम्ब तयार करायचं शिकले आणि बॉम्ब पोथी नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि सगळ्या त्या ठिकाणी क्रांतिकारकांना बॉम्ब कसा तयार करायचा याचं शिक्षण त्याच्या माध्यमातून मिळालं. तर अशा पद्धतीने ह्या 4 संस्था महत्वाच्या आहेत. त्यांची स्थापना कुठं झाली, त्यांचे संस्थापक कोण आहेत हे आपण स्पष्टीकरण पाहिलं आहे. प्रश्न क्रमांक 19, आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? आझाद हिंद सेना, त्याच्या आताच आपण स्पष्टीकरण पाहिलं बघा. आझाद हिंद सेनेवर 2 प्रश्न एकाच पेपरला पडलेत. तर असेही प्रश्न होऊ शकतात, एकाच टॉपिकवरती 2-2, 3-3 प्रश्न येऊ शकतात. आता जोड्या जुळवामध्ये आपण पाहिलं आझाद हिंद सेनेचे संस्थापक रासबिहारी बोस, त्यांनी ती संस्था स्थापन केलेली आहे आणि त्याचे जे काही संस्था स्थापन केलेली आहे बघा, ती संस्था आझाद हिंद सेना 1942 ला जपानमध्ये रासबिहारी बोस यांनी स्थापन केलेली आहे. आणि पुढचा 19वा प्रश्न लगेच पडला की बोधचिन्ह कोणतं आहे? तर मित्रांनो बोधचिन्ह आपण या आता चित्रामधूनच तुमच्या लक्षामध्ये येणार आहे. तर पर्याय क्रमांक 4 झेप घेणारा वाघ हे या आझाद हिंद सेनेचं बोधचिन्ह आहे. आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह कोणते? तर झेप घेणारा वाघ आणि घोषणा आहे चलो दिल्ली. प्रश्न क्रमांक 20, स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी खालील पर्यायांपैकी कोणती? मागच्या वेळेला प्रश्न काय होता की शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ आणि त्यांचं जे काही काम आहे त्यांचं त्याच्या संदर्भात प्रश्न होता. आता काय प्रश्न आलाय? स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेले शिवरायांचे स्वामिनिष्ठ जे मावळे आहेत यांची अयोग्य जोडी खालील पर्यायांपैकी कोणती? अयोग्य जोडी आपल्याला विचारलेली आहे आणि अयोग्य जोडी आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 दौलत खान मुरारबाजी. दौलत खान हा आदिलशाही सरदार होता, त्याच्या विरुद्ध मुरारबाजी लढले नव्हते. मुरारबाजी मुघल सरदार दिलेर खानाविरुद्ध लढले होते. आपल्याला माहिती आहे शाहिस्ते खानाची बोट छाटल्यानंतर त्या शाहिस्ते खानाला त्या औरंगजेबानं पाठवलं, त्या बंगालच्या प्रांतामध्ये त्याची रवानगी केलेली होती
आणि त्यानंतर शिवरायांचा बिमोड करण्यासाठी, स्वराज्य नष्ट करून टाकण्यासाठी त्या ठिकाणी या मुघल बादशहा औरंगजेबानं त्याचा सर्वात विश्वासू सरदार मिर्झा राजे जयसिंगाला आणि त्याच्यासोबतच त्याचा अजून एक विश्वासू सरदार दिलेर खानाला, दोघांना स्वराज्यावरती पाठवलेलं होतं. प्रचंड मोठी फौज घेऊन ते स्वराज्यावरती चालून आलेले होते. आणि हा दिलेर खाननं काय केलं, त्यानं सगळ्यात पहिल्यांदा पुरंदरला त्या ठिकाणी वेढा दिलेला होता. आणि या पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार होते मुरारबाजी. आणि मुरारबाजींनी 500 मावळ्यांना घेऊन दिलेर खानाची पूर्ण दानादीन उडवलेली होती. पण दिलेर खानानं हत्तीच्या अंबारीमध्ये बसून धनुष्यातून बाण सोडला, कंठाचा वेध घेतला आणि आपले मुरारबाजी कोसळलेले होते. परंतु किल्ला पडलेला नव्हता, किल्ला लढवायचं काम चालूच होतं. पण शिवछत्रपतींनी मात्र मग मावळे मुरारबाजी सारखा एक बहुमोल असा मावळा गमावल्यानंतर त्यांनी मिर्झा राजे जयसिंगांबरोबर बोलणी केली आणि पुढे पुरंदरचा तह घडला. आणि या तहामध्ये 80% स्वराज्याचा भूभाग मुघलांना द्यावा लागला, त्यांच्या घशात गेलेला होता. जो तह झाला त्याच्यानुसार 4 लक्ष होणाचा प्रदेश आणि जे महत्वाचे किल्ले या प्रदेशामधील आहेत ते सगळे मुघलांच्या ताब्यात गेले. ज्या वेळेला हा तह झाला त्यावेळेला शिवरायांकडे 5 लक्ष होणाचा प्रदेश होता, 4 लक्ष होणाचा प्रदेश गेला. म्हणजे आतापर्यंत उभा केलेला स्वराज्यातला 80% भाग गेलेला होता. केवळ 20% भाग शिवरायांकडे उरलेला होता. आणि ज्या वेळेला आग्र्याची भेट होऊन शिवराय आले त्यानंतर शिवरायाने जो काही धडाका 1670 नंतर सुरू केला आणि मग स्वराज्य हे प्रचंड मोठं त्यांनी पुन्हा वाढवलेलं होतं. शाहिस्तेखानासोबत फिरंगोची नरसाळा जो चाकणचा किल्ला आहे त्या ठिकाणी झालेली लढाई, त्याच्याशी दोघांचा संबंध आहे. त्याच्यानंतर बेहलोल खान जो आहे त्याच्याशी प्रतापराव गुजर यांचा संबंध आहे. बेहलोल खान ज्यावेळेला प्रतापराव गुजरांनी बेहलोल खानाला पकडला आणि नंतर त्याला सोडून दिला त्यावेळेला या बेहलोल खानानं प्रचंड हैदोस आपल्या स्वराज्यामध्ये घातलेला होता. आणि त्यावेळेला प्रतापराव गुजरांची बातमी आली की आम्ही विजय मिळवला आणि बेहलोल खानला सोडला. त्यावेळेला शिवबा प्रचंड संतप्त झालेले होते आणि त्यांनी एक पत्र प्रतापराव गुजरांना धाडलेलं होतं की तुम्ही बेहलोल खानला सोडलाच कसा. आणि त्यावेळेला जे शिवरायांचे शब्द होते ते प्रतापराव गुजरांना त्यांना त्यांच्या काळजाला भिडले आणि त्यांनी पुन्हा एकदा 6 मावळे त्यांच्या सोबत घेऊन कुठलाही विचार नाही केला. आणि प्रतापराव गुजरांना वाटलं की आपण पुढे चाललोय, सैन्य येईल पाठीमागून, पण सैन्याला कुठलीही कल्पना नव्हती. कारण की ते पत्र हातात पडलं, त्याच्यामधले शिवरायांचे शब्द ज्यावेळेस वाचले प्रतापराव गुजरांना ते शब्द की त्यांची चूक जी झालेली होती ती लक्षात आली. आणि मग वेडात मराठे वीर दौडले सात कुसुमाग्रजांनी लिहिलेलं हे जे काव्य आहे ते या प्रसंगावरती आधारित आहे. बेहलोल खान प्रतापराव गुजर आणि सिद्दी मसूद बाजीप्रभू देशपांडे. आपल्याला माहिती आहे की पन्हाळ्यावरती शिवबा अडकलेले होते, त्यावेळेला पन्हाळ्याला सिद्दी जौहरनं वेढा घातलेला होता आणि अंधेऱ्या रात्री शिवबांनी त्या ठिकाणी वाट काढली आणि एक शिवा काशीद जो आहे तो राजमार्गाद्वारे त्या ठिकाणी छावणीच्या दिशेने गेलेला होता त्यांना गुमराह करण्यासाठी. आणि एका अवघड वाटेवरून शिवराय गुप्तहेरांसह काही ठराविक मावळे घेऊनच त्या ठिकाणी एक 500 मावळे घेऊन आणि बाजीप्रभू देशपांडे त्यांच्यासोबत होते ते घोडखिंडीच्या म्हणजेच पावनखिंडीच्या दिशेनं विशाळगडाकडे चाललेले होते. विशाळगडाला खेळणा असं म्हणतात. तर त्या किल्ल्याकडे ते चाललेले असताना घोडखिंडीपाशी आल्यानंतर ज्या वेळेला पुढे तीव्र चढणीचा मार्ग होता, हे सगळे पायी चाललेले होते आणि मग त्यावेळेला शिवरायांना कळून चुकलं चढणीच्या मार्गावरती पायी चालणं आता शक्य नाही, पाठीमागून घोड्यावरती आपलं त्या ठिकाणी आपल्याला पाठलाग होतो आहे आणि मग आपण शत्रूच्या अलगत हाती सापडू. शत्रू संख्या प्रचंड मोठी आहे आणि त्यावेळेला आता लढायचं असा निर्णय घेतला. त्यावेळेस बाजीप्रभू देशपांडेंनी तिथं थांबण्याचा निर्णय घेतला आणि सांगितलं 1,00,000 मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. शिवबा आपण विशाळगडाकडे 200 शिबंदी घेऊन जा, 300 मावळे माझ्या मदतीला ठेवा आणि किल्ल्यावरती गेल्यानंतर पोहोचल्यावरती 3 तोफांच्या बत्त्या बार द्या, उडवा. तोफांचे बार कानावरती ऐकल्यानंतर तुम्ही सुखरूप पोहोचलेला आहात आणि त्यावेळेला आम्ही सुद्धा तुमच्याकडे येऊ. आणि शिवरायांना त्याच ठिकाणी युद्ध करण्याची त्यांना इच्छा होती. बाजीप्रभूंनी मात्र तुम्ही वाचला तर स्वराज्य वाचणार हे निक्षून सांगितलं आणि शिवरायांना पाठवून दिलं. त्यावेळेला जो पाठलाग करत आलेला सिद्दी जौहरचा जो जावई होता तो होता सिद्दी मसूद.
सिद्दी मसूद. 5,000 लोक घेऊन तो आलेला होता. तो सिद्दीजोवरचा जावई होता आणि तो सिद्दी मसूद जो आहे त्याच्याशी बाजीप्रभू देशपांडेंची लढाई झाली. पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि बाजीप्रभूंच्या रक्तानं ती घोडखिंड पावनखिंड बनलेली होती. याचं उत्तर दौलत खान. मुरारबाजी चुकीची जोडी आहे. मुरारबाजी दिलेर खान ही योग्य जोडी आहे. प्रश्न क्रमांक 21. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, राणी भद्रकाली कोपली. अशा शब्दात समकालीन मराठी कवी देवदत्त यानं कोणाचं वर्णन केलेलं आहे? तर मित्रांनो, हे जे वर्णन आहे ते महाराणी ताराबाईंचं आहे. आपल्याला माहिती आहे शंभूराजांच्या निधनानंतर 1689 नंतर छत्रपती झाले. राजाराम राजांनी कारभार सांभाळला आणि नंतर त्यांचं निधन झाल्यानंतर 1700 पासून 1707 सालापर्यंत मराठ्यांची गादी जी आहे ती महाराणी ताराबाईंनी चालवली आहे. सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची ही कन्या, राजारामांची प्रथम पत्नी. आणि या महाराणी ताराबाई सुरुवातीपासूनच त्यांच्यामध्ये युद्ध कौशल्य जे आहे, राजनीती आहे, त्याचं बाळकडू त्यांना मिळालेलं होतं. शंभूराजांना लढताना त्यांनी पाहिलेलं होतं. वडिलांचं राजकारण आणि लढाया त्यांनी ऐकलेल्या होत्या, पाहिलेल्या होत्या. आणि त्याच्यामुळं मित्रांनो, हे जे काही महाराणी ताराबाई आहेत, ज्या वेळेला शंभूराजांसारखा नरवीर ज्या वेळेला तो गेलेला होता, शहीद झालेला होता, ज्या वेळेला शिवराय सुद्धा आता हयात नव्हते, आणि या दोघांच्या, या नृसिंहांच्या गैरहजेरीमध्ये मराठ्यांचं जे काही राजकारण आहे ते यशस्वीपणे चालवण्याचं काम, छत्रपती राजाराम राजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांना उभारी देण्याचं काम जे आहे ते महाराणी ताराबाईंनी केलं. एकाच वेळेला अनेक आघाड्यांवरती युद्ध चालू होतं आणि त्यावेळेला संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या 2 तरुण मराठा सरदारांना सोबत घेऊन या शत्रूंची पूर्ण दानादान उडवण्याचं काम केलं होतं. अनेक आघाड्यांवर युद्ध चालू होतं, पण एकही लढाई मराठे हारत नव्हते. आणि शेवटी 1707 साली अहिल्यानगरमधील आलमगीर हे जे ठिकाण, भिंगार गावाच्या जवळ आलमगीर नावाचं ठिकाण आहे, त्याच ठिकाणी औरंगजेबाला स्वतःचा देह सोडावा लागला. 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहिला, पण त्याला त्याच्या हयातीमध्ये स्वराज्य गिळंकृत करता आलं नाही, स्वराज्य नष्ट करता आलं नाही. शेवटी स्वराज्याशी लढता लढता त्याला शेवटची अंतिम घटका याच महाराष्ट्राच्या अहिल्यानगरमधील आलमगीर या भागामध्ये त्याला घटका त्याची संपली, त्याला मृत्यू आलेला होता. महाराणी ताराबाईंचं वर्णन आहे. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी. दिल्लीशा इथंच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गेला. राणी म्हणजे तारा राणी, भद्रकालीची उपमा त्यांना दिलेली आहे. भद्रकाली कोपली. याच्याप्रमाणे जे काही भद्रकालीचं शौर्य त्यांच्या अंगामध्ये आलेलं आहे आणि त्यांनी मुघलांचा संहार केला आहे, अशा आशयाची ही कविता आहे. महाराणी ताराबाईंचं हे वर्णन आहे. प्रश्न क्रमांक 22. भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणते प्राणी आहेत? चित्राच्या माध्यमातूनच आपण जाणून घेऊया. हे चित्र आपल्याला दिसतंय, याच्यामध्ये सिंहही आहे. खाली जर आपण बघितलं जे अशोक चक्र आहे बघा, त्याच्या आपल्या समोरच्या बाजूने जर आपण पाहिलं तर उजव्या बाजूला आपल्याला बैल दिसतोय, डाव्या बाजूला आपल्याला चक्राच्या घोडा दिसतोय. तीनही प्राणी या राजमुद्रेवरती आहेत, म्हणून अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. अ, ब आणि क तीनही बरोबर आहेत. आणि सारनाथ येथील जे काही अशोक स्तंभ आहे त्याच्यावरून ही राजमुद्रा भारत सरकारनं स्वीकारलेली आहे. प्रश्न क्रमांक 23. परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते, याचे प्रमुख कारण खालील पर्यायांपैकी कोणते? 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे आणि या कारणामुळे परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते. याचं अधिक स्पष्टीकरण आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, राज्यातील राज्यपालांची नियुक्ती परराज्यातील व्यक्तींचीच केली जाते. आता हे आपण जर बघितलं, सध्याचे आपले राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, ते बाहेरच्या राज्यामधले आहेत. आचार्य देवव्रत हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, प्रभारी राज्यपाल आहेत. ते गुजरातचेही राज्यपाल आहेत. आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल देशाचे उपराष्ट्रपती झाल्यानंतर ती जागा रिक्त झाली आणि प्रभारी त्यांना आचार्य देवव्रत यांना आता प्रभारी पद देण्यात आलेलं आहे. ते सध्या राज्यपाल आहेत. तर इतर राज्यामधील व्यक्तीचीच त्या ठिकाणी नियुक्ती ही राज्यपालपदी केली जाते. काय कारण आहे की यामुळे ते राज्याच्या अंतर्गत राजकारणात किंवा स्थानिक जातीय समीकरणात न ओढता केंद्राचे प्रतिनिधी म्हणून निष्पक्ष काम करू शकतात. यामुळे केंद्र आणि राज्य यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करताना त्यांची भूमिका अधिक प्रभावी ठरते, असं याचं प्रमुख कारण आहे.
संवैधानिक भूमिकेमुळे असा हा निर्णय केलेला आहे। राज्यपाल हे राज्य सरकारचे नाममात्र प्रमुख असतात। ते केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम करतात। त्यांची नियुक्ती परराज्यातील व्यक्तीची केल्यास ते राज्याच्या प्रशासनात निष्पक्षपणे काम करू शकतात आणि संविधानाचं पालन सुनिश्चित करू शकतात। कलम 153 नुसार प्रत्येक राज्यास एक राज्यपाल हा त्या ठिकाणी नेमला जात असतो। असाही प्रश्न येऊ शकतो की राज्यपालाशी कोणतं कलम संबंधित आहे, कोणत्या कलमान्वये राज्यपालाची नियुक्ती प्रत्येक राज्यात केली जाते किंवा प्रत्येक राज्यामध्ये एक राज्यपाल असावा असं कोणतं कलम सांगतं? तर संविधानामधील कलम 153 नुसार प्रत्येक राज्यास एक राज्यपाल हा दिला जातो, नेमला जातो। प्रश्न क्रमांक 24, पंचायती राज व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान कोणते? मित्रांनो, आपण द स्पर्धा गुरु पाहत आहात आणि अशीच नवनवीन माहिती आपल्याला नेहमी नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। त्याच्यामुळे चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही टॅप करा, म्हणजे नोटिफिकेशन्स आपल्याला नवीन व्हिडिओच्या त्वरित मिळतील। प्रश्न क्रमांक 24, पंचायती राज व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान कोणते? 4 विधानं आपल्या समोर आहेत आणि अचूक उत्तर तर पहिलंच आहे। गावातील सर्व आबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात। ती आमसभा असते, सगळे ज्याच्यामध्ये असतात ती आमसभा, ही ग्रामसभा नाहीये। तर ग्रामसभेचं वैशिष्ट्य नसणारं विधान पर्याय क्रमांक 1 आहे। आता हे तीनही विधान महत्वाचे आहेत कारण की ते ग्रामसभेचे वैशिष्ट्य आहेत, त्याच्यावर नजर टाकूया। ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी सरपंचांची असते, बरोबर आहे। ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजनांना ग्रामसभा मान्यता देते, बरोबर आहे। ग्रामपंचायती संबंधीच्या मूळ कायद्यात ग्रामसभेच्या स्थापनेविषयी तरतूद होती। हे 2, 3, 4 तीनही विधानं ग्रामसभेचे वैशिष्ट्य आहेत। ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेतली जाते। गावातील लोकांनी एकत्र यावं, लोकांच्या गरजा काय आहेत, शासनाच्या योजनेची माहिती, विकास कामं तसेच काही सूचना आहेत किंवा त्यांच्या संबंधितलं मार्गदर्शन आहे, हे या ग्रामसभेमध्ये केलं जात असतं। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 7 अन्वये ग्रामसभा घेण्याची तरतूद केलेली आहे। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचं कलम 7 अन्वये ग्रामसभा घेण्याची तरतूद केलेली आहे आणि ही जी ग्रामसभा आहे याच्यामध्ये कोण सहभागी होऊ शकतं? तर त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व महसुली गावातील मतदार व्यक्ती, मतदार यादीत नाव असलेला 18 वर्षावरील प्रत्येक ग्रामस्थ या ग्रामसभेचा सदस्य असतो। म्हणून जो पहिला पर्याय दिलाय ना, सर्व आबालवृद्ध, नाही, तर मतदार 18 वर्षापुढील जे सदस्य आहेत तेच या ग्रामसभेचे सदस्य असतात। एका आर्थिक वर्षामध्ये एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षामध्ये किमान 4 ग्रामसभा घेणं हे बंधनकारक आहे। ग्रामसभेस किमान 100 किंवा एकूण मतदारांच्या 15% यापैकी जी संख्या कमी असेल ती गणपूर्तीची संख्या समजण्यात येईल आणि तेवढी लोकांची उपस्थिती झाली की सभेला प्रारंभ लगेच होत असतो। गणपूर्ती झाली नाही तर सभा स्थगित केली जाते आणि पुढची तारीख देऊन पुन्हा गणपूर्ती पाहिली जाते आणि मग सभा ही संपन्न होत असते। ग्रामसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे सरपंच असतात। काही कारणास्तव सरपंच नसतील तर मग उपसरपंच, आणि तेही नसतील तर मग वरिष्ठ पंच जे असतात सदस्य ग्रामपंचायतचे, त्यांची नेमणूक केली जाते। प्रश्न क्रमांक 25, भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे खालील पर्यायांपैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? तर मित्रांनो, अचूक उत्तर आहे मछलीपट्टणम। भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे मछलीपट्टणम या भागामध्ये पाऊस पडत असतो। आता स्पष्टीकरण मध्ये जाणून घेऊया। हिवाळ्याच्या काळामध्ये उत्तर भारतात उच्च दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे वारे जमिनीवरून समुद्राकडे म्हणजे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात। सुरुवातीला हे वारे कोरडे असतात, परंतु जेव्हा हे वारे बंगालच्या उपसागरावरून वाहतात तेव्हा तेथून ते आर्द्रता शोषून घेतात आणि मग त्यानंतर हे वारे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर, विशेषतः तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरती, ज्याला कोरोमंडल किनारपट्टी आपण असं म्हणतो, त्या किनारपट्टीवरती ते पाऊस पाडतात आणि म्हणून मछलीपट्टणमला पाऊस होतो। कारवार, कवरत्ती आणि मंगळूर ही ठिकाणं भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती आहेत, जिथे प्रामुख्याने नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक 26, पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती? तर अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 1, सातपुडा अस्तंभा। सातपुडा पर्वतरांगा ज्या आहेत त्या आता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राची जी बॉर्डर आहे
किंवा इकडे पुढे गुजरातकडे पण ते येतात. तर या सातपुडा, आता सातपुड्यातलं अस्तंबा हे शिखर आहे, महाराष्ट्रामधलं 5व्या क्रमांकाचं ते शिखर आहे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकुवा तालुक्यातील डाब नावाचं गाव आहे, त्या डाब गावाजवळ हे अस्तंबा शिखर आहे. आणि या अस्तंबा शिखरावरती सातपुडा पर्वतामध्ये अस्तंबा शिखर आहे, परंतु सातपुड्यामध्ये जेवढे काही शिखर आहेत त्याच्यामध्ये हे सर्वात उंच नाही. पश्चिम घाटामध्ये अनेमुडी उंच आहे, अरवलीमध्ये गुरुशिखर उंच आहे, हिमालयामध्ये K2 उंच आहे. आपल्या भारतामध्ये बरं का, हिमालयामधलं सर्वात उंच एव्हरेस्ट, पण एव्हरेस्ट भारतामध्ये नाहीये, म्हणून भारतातलं हिमालयामधलं उंच कोणतं? K2. तर मग आता सातपुड्यातलं सर्वात उंच शिखर कोणतं? तर धूपगड हे उंच शिखर आहे. आणि धूपगड हे मध्य प्रदेशमधील पंचमढी जी आहे त्या गावाजवळ धूपगड शिखर स्थित आहे. सातपुड्यामधलं सर्वात उंच शिखर आहे धूपगड. प्रश्न क्रमांक 27, प्रमाण वेळेनुसार ग्रीनिच शहरात सोमवार रात्रीचे 10 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात किती वाजलेले असतील? ह्या ग्रीनिच वेळेवरती ना मित्रांनो MPSC UPSC काय कोणत्याही परीक्षा घ्या, वारंवार प्रश्न याच्यावरती आलेले आहेत. आणि गणितामध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न आलेले आहेत, गणित विषयामध्ये सुद्धा प्रश्न याच्यावरती आलेले आहेत. प्रमाण वेळेनुसार ग्रीनिच शहरात सोमवारी रात्रीचे 10 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात किती वाजलेले असतील? आणि याचं स्पष्टीकरण अत्यंत सोपं. ग्रीनिचची जी वेळ आहे ना त्याच्यापेक्षा भारताची वेळ 5.5 तासानं पुढे आहे. मग आता रात्रीचे जर 10 वाजलेले आहेत, मग 5.5 तास पुढं, 10 आणि 2 12 आणि पुढं 3.5 झाले 5.5. आणि वार पण बदलणारे, रात्रीचे 10 आहे सोमवारचे, रात्री 12 नंतर मंगळवार, म्हणजे मंगळवारचे पहाटेचे 3:30 वाजलेले असणार आहेत. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. ग्रीनिच वेळेवरती कोणताही प्रश्न येऊ द्या, ग्रीनिचच्या पुढे आपली 5.5 तासानं वेळ आहे, त्याच्यामुळं 10:30 मध्ये ह्या रात्रीच्या 10 मध्ये 5.5 तास मिळवले की पुढचा मंगळवार दिवस उजळतो आणि पहाटेचे 3:30 वाजतात. ग्रीनिच वेळेच्या तुलनेत भारताची वेळ 5 तास 30 मिनिटे पुढे आहे, हे अत्यंत महत्वाचं. प्रश्न क्रमांक 28, सापुतारा गुजरातमध्ये आहे तर पाल कोठे आहे? मित्रांनो, पाल हे महाराष्ट्रामध्ये आहे. सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण आहे, ते गुजरात राज्यामध्ये आहे. नाशिकच्या पुढे आपण गेल्यानंतर सापुतारा आपल्याला लागतंय. मग पाल कोठे आहे तर ते महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेलं पाल हे थंड हवेचं ठिकाण आहे. हे गाव सातपुडा पर्वतरांगेमध्ये वसलेलं असून नैसर्गिक आणि ऐतिहासिक स्थळांसाठी ओळखलं जातं. पाल हे थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. आता प्रश्न क्रमांक 29 पहा, की प्रश्न असा आहे, भूषण संगणक अभियंता, मनीषा शिक्षिका, मिलिंद लघुउद्योजक आणि मनाली पोल्ट्री व्यावसायिक आहे. यावरून चतुर्थक व्यवसाय करणारे कोण? याचं उत्तर आहे मित्रांनो भूषण. चतुर्थक व्यवसायांची काही उदाहरणं खालीलप्रमाणे आहेत बघा. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन आणि विकास, वरिष्ठ व्यवस्थापन सल्लागार, वैज्ञानिक संशोधन, ज्ञान आधारित सेवा पुरवणारे तज्ज्ञ. आता याच्यामध्ये भूषणच हे पर्याय काय योग्य होईल, कारण तो संगणक अभियंता आहे, त्याचं इंजिनिअरिंग संगणकामध्ये झालेलं आहे आणि यांचा संबंध संगणकाचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित आहे, म्हणून त्याचं ते उत्तर आहे. आता शिक्षकी जो पेशा आहे तो तृतीयक व्यावसायिक म्हणून आहे, कारण ते सेवा क्षेत्रामध्ये त्यांचा समावेश होतो. डॉक्टर, शिक्षक हे जे आहेत ते सेवा क्षेत्राशी संबंधित आहे, ते तृतीयक व्यवसायाशी संबंधित असतात. आणि आता त्याचं जे काही स्पष्टीकरण आहे तेही आपण पाहूया. स्पष्टीकरण बघा, की आता तृतीयक व्यवसाय जर झाला की सेवा क्षेत्रामधील जे व्यावसायिक आहेत ते तृतीयक व्यावसायिक आहेत. द्वितीयक जे व्यावसायिक असतात ना, ज्याच्यामध्ये कच्च्या मालावरती प्रोसेस करून जे उत्पादन तयार करतात, वस्तू तयार करतात, त्याला म्हणायचं द्वितीयक व्यवसाय. आणि प्रथम व्यवसाय जो आहे तो कच्चा मालाची जी निर्मिती आहे ते त्याच्यामध्ये येतंय, म्हणून त्याचं जे उत्तर आहे ते भूषण आपण घेतलं. आता शेवटचा जो प्रश्न आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमधील 2014च्या परिसर अभ्यासातील प्रश्न क्रमांक 30, राष्ट्रीय उद्यानं असलेला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. चंद्रपूर, नागपूर आणि गोंदिया या तीनही जिल्ह्यांमध्ये महत्वाची राष्ट्रीय उद्यानं आहेत, म्हणून राष्ट्रीय उद्यान असलेला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट आहे पर्याय क्रमांक 3. चंद्रपूरमध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे, गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे, नागपूरच्या जवळ पेंच राष्ट्रीय उद्यान आहे आणि म्हणून हे तीनही पर्याय आपण
त्या ठिकाणी त्याचं अचूक उत्तर होतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आजचा हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्णतः या व्हिडिओमध्ये जे 30 प्रश्न आपण आज घेतलेले होते त्यांची अचूक उत्तरं, त्यांचं विश्लेषण, स्पष्टीकरण आपण जाणून घेतलं. आणि हे प्रश्नही रिपीट होऊ शकतात आणि स्पष्टीकरणामध्ये जी आपण अवांतर माहिती पाहिलेली आहे त्यावरतीही प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होता. आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत आपल्याला जर काही संदिग्धता वाटत असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करा. आपल्या शंकेचं 100% निरसन करण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आपल्या काही कमेंट्स असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि इतरही आपल्या मित्रांना, इतरही आपल्या ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो, नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण द स्पर्धा गुरूवरती भेटतच आहोत. तसंच आपल्याला इतर जे काही पेपर आपल्याला स्पर्धा परीक्षांची आपण तयारी करत आहात ती तयारी करण्यासाठी आपल्याला सराव पेपर खूप महत्त्वाचे ठरतात. आणि www.thesparthaguru.com या माझ्या वेबसाईटवरती भरपूर सराव पेपर आपल्याला विनामूल्य स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. एकही रुपया आपल्याला खर्च करायचा नाहीये, मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. आणि मग MPSC असू द्या, पोलीस भरती आहे, तलाठी भरती आहे, शालेय स्पर्धा परीक्षा आहे, TET पेपर आहे, CTT केंद्र प्रमुख परीक्षा, या सर्वांच्या वेगवेगळ्या टॅब आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यावरती क्लिक करा आणि आजच हे पेपर सोडवा. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तुम्हाला हे पेपर निश्चित त्यांची मदत होईल आपल्याला. आणि तुम्ही ज्याही परीक्षांची तयारी करत आहात त्याचा सराव तुम्ही अधिकाधिक करा. सराव अधिकाधिक केला तर यश हे आपल्या अत्यंत जवळ येणार आहे. आपण ज्याही पेपरची तयारी करत आहात त्या सर्व पेपरसाठी आपल्याला द स्पर्धा गुरूकडनं खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच भेटूया. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.